कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आज पहाटे 2 वाजता सैनिक भरती शिबिराला सुरुवात झाली. 25 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरासाठी हजारो तरुण कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे येत आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, रायगड या जिल्ह्यातील मुले या सैनिक भरती शिबिरात सहभागी होणार आहेत. सैन्य भरती कार्यालय, मुंबई व कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने या शिबिराचं आयोजन केलं आहे. या सैन्य भरती शिबिरापूर्वी सैन्य भरती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे अनेक मुलांना त्याचा फायदा होणार आहे, असं माननीय विवेक पाटील यांनी सांगितलं. तसेच ते पुढे म्हणाले की कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी नेहमीच तरुणांची कारकीर्द घडवण्यासाठी झटत आलेली आहे. यापुढे सैन्यातील अधिकारी पदाच्या भरतीसाठी शिबिरे घेतली जातील आणि भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराची सोय सुद्धा केली जाईल, ज्यामुळे आपल्या विभागातील मुलांना तसेच रायगड जिल्ह्यातील मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी नेहमीच अशा प्रकारचे विविध उपक्रम करत असते जेणेकरून तरुणांना वाव मिळतो. सैन्य भरती प्रक्रिया यापूर्वीही झालेली आहे, परंतु यावेळची जी सैन्य भरती प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल वेगळं पण काय आहे, जर आमच्या दर्शकांना सांगा. सैनिक भरतीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपल्या विभागातनं सैनिकांमध्ये भरती व्हावं म्हणून आपण एक 15 दिवसाचा ट्रेनिंग पिरियड इथं ठेवला होता आणि जे आज इंटरव्ह्यू घेतात त्यांनाच आपण प्रशिक्षक म्हणून किंवा मार्गदर्शन म्हणून आणलेलं होतं आणि त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स त्यांना आपल्याला मिळालेला आहे आणि मला वाटतं आपली मुलं मिलिटरीमध्ये जातील असा विश्वास वाटतो. नेहमीच्या मिलिटरीच्या ह्याच्यामध्ये फक्त मिलिटरीचे लोक येऊन कॅम्प लावायचे. ह्यावेळेस आपण जे काय मुंबई सैनिक कार्यालय आहे त्यांचे कार्यालयाच्या माध्यमातून ट्रेनिंग देण्याचा एक चांगला उपक्रम आपण राबवला आणि त्याचा फायदा आपला होईल असं मला वाटतं. आणि आत्ता जर आपण बघितलं कसं ज्या पद्धतीनं त्यांचं कामकाज चाललेलं आहे तर ह्या ठिकाणच्या ह्या सैनिक भरतीमध्ये आपल्या विभागातले तरुणांना संधी मिळेल असं मला विश्वास वाटतो. आणि मिलिटरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी चर्चा केलेली आहे की आता तर ही सैनिकांची भरती आहे, पण मिलिटरीमध्ये ऑफिसरची भरती करण्यासंदर्भात मध्ये सुद्धा आपल्या कॉलेजमधल्या तरुणांना तशा प्रकारचं मार्गदर्शन करणं, त्यांचं प्रबोधन करणं, त्यांना मिलिटरी ऑफिसर म्हणून संधी मिळवून देण्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आणि मिलिटरी ऑफिसरनी तसं आपल्याला सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे. सैन्य भरती कार्यालय कुलाबा, मुंबईचे ARO कर्नल परमित सिंग या भरती प्रक्रियेचे प्रमुख आहेत. त्यांनी यावेळी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीने केलेल्या आयोजनाची प्रशंसा केली. I am Colonel Paramjit Singh. I am Director Recruiting ARO Mumbai, and with me Colonel Saha from he is doing the screening team. Alpha has come from Ahmedabad. We also have Colonel Sameer as the screening team Bravo. This recruitment rally is I am the host ARO as ARO Kolaba, and it has started today was the first day. So it will continue till 20 up to 25th, 19 to 25th. We are covering the 6 districts of Mumbai, and today is the first day. So today we are covering in fact Mumbai city and Navi Mumbai. And total footfall, the candidate reported approximately 2,500, which is as per our expectations. Because of the more publicity, the more people are coming in nowadays. And tomorrow, again Nasik, for next 3 days, the recruitment procedure will be meant for the candidates from the Nasik. So we are expecting more strength, that is 5,000 plus from tomorrow onwards. And then the first running started at 6:45 in the morning after the first flight. And the entire procedure is in progress now. This is the Karnala Sports Academy at Panvel. And after the run, the candidate will go for the for PFT registration, then PFT, then PMT test, and after that, the next day would be the medical test of the candidate. येणाऱ्या हजारो मुलांना शिबिराबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी व पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या सूचनांनुसार पोलीस यंत्रणा अतिशय चोख कामगिरी बजावत आहे. आज या भरती प्रक्रियेचा पहिलाच दिवस आहे. पहिल्याच दिवशी 2,500हून जास्त विद्यार्थी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जमले होते.